प्लॅनेट 30 डिग्रीज टिल्ट होतो. ठीक आहे, त्याचा जेवढा इम्पॅक्ट नेचरवर पडतो, युनिव्हर्सवर पडतो, बॉडीवरही पडतो. जे प्लॅनेटरी अलाइनमेंट्स आहेत, ठीक आहे, त्याला दशा, महादशा, अंतर्दशा, प्रत्यंतर, विषमतरी, सूक्ष्म, प्राण, देह हे असं म्हटलं जातं. ठीक आहे, जे प्लॅनेट्सच्या दशांमध्ये लिहिलेलं आहे. मॅरेज आणि पार्टनरशिप, बिझनेस किती चालेल, पार्टनर सोबत चालेल का नाही, तुमची लाईफ पार्टनर सोबत तुमचे किती क्लॅशेस होतील आणि चांगलं असेल. लग्नामध्ये म्हणजे फर्स्ट हाऊस मध्ये हा प्लॅनेट बसल्यावर काय इम्पॅक्ट होतो. म्हणजे पहिल्या घरामध्ये जर राहू असेल आणि 7व्या घरात जर केतू असेल तर मग लग्नांमध्ये रिलेशनशिप्स मध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. शनी आणि चंद्रमा जिथेही असेल, तुमच्या 5व्या घरात असेल, पहिल्या घरात असेल, 7व्या घरात असेल, तर हा प्रॉब्लेम तुम्हाला नेहमी येईल की ते रिलेशनशिप टिकणारच नाही. त्यांचे खूप भांडणं व्हायचे रिलेशनशिपमध्ये बॉयफ्रेंड सोबत, मारा लिटरली असं रस्त्यावर मारणं. ठीक आहे, पण तरी ते लोक तरी गोड व्हायचे, तरी परत यायचे. अमावास्या पौर्णिमा जशी आली लगेच त्यांचं बोलणं सुरू व्हायचं. हा भले 5 दिवसात परत ब्रेकअप होतो त्यांचा. बरं, आता जसं तू पौर्णिमेचं सांगितलं समजा, तर पौर्णिमा आणि अमावास्याचे खरंच आपल्या रिलेशनशिपवर इम्पॅक्ट होतं का? म्हणजे तर आता 2025 या वर्षाबद्दल पण मी असं ऐकलंय की हे वर्ष मंगळचं आहे आणि या वर्षी पण बऱ्याच लोकांचे डिवोर्स होतील, त्यांचे रिलेशनशिप खराब होतील. तर यावरती तुझं काय मत आहे? आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मित्रांनो, आजचा जो एपिसोड आहे तो थोडासा खास आहे बाकीच्या एपिसोडपेक्षा, कारण हा जो टॉपिक आहे तो आजपर्यंत आपण कधीच कव्हर केलेला नाही आहे. आणि त्यासाठी आज आपल्या सगळ्यांसोबत एक स्पेशल गेस्ट आहेत, विद्या मोरे. तर मी बाकीचे जास्त काही डिस्कस करत नाही, आपण डायरेक्टली पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी तुम्हाला आधीच प्रॉमिस केलेलं आहे की इथून पुढे आपल्या कॉन्टेंटची लेवल ही वाढत जाणार आहे आणि एकापेक्षा एक भारी गेस्ट आपण खास तुमच्यासाठी या चॅनलवरती आणणार आहोत. म्हणून जर तुम्हाला खरंच फायदा करून घ्यायचा असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. तर विद्या, तुझं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच. येस, सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुझ्याबद्दल ऐकायला आवडेल. ओके, सो बेसिकली माझं नाव विद्या मोरे आहे. मी मुंबई स्थित आहे. ठीक आहे, आणि ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मला 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आता झाला आहे ऑलमोस्ट. सो असे पॅटर्न्स आणि हे सगळं. आणि बेसिकली मी इथे का आली आहे की जे मिथ्स आहेत ना ॲस्ट्रॉलॉजी रिलेटेड म्हणा, एवढं मोठं मार्केट जसं झालंच आहे, ठीक आहे, सो ते एवढं खरंच इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे तुम्ही घाबरता. 7.5 म्हणू दे किंवा दुसरं काही म्हणू दे किंवा काही छोटे मोठे डाऊट्सही असतील, ते कितपत तुमचे रिलेटेबल असतात, दॅट इज मोर इम्पॉर्टंट इन दिस पॉडकास्ट. ओके, सो हा माझा मोटिव्ह आहे की मी हे क्लिअर करून जाईल ॲटलिस्ट. आणि बेसिकली माझं बॅकग्राऊंड इज डिफरंट. मी ॲस्ट्रॉलॉजीमध्ये म्हणजे आवड होती ही शिकायची. माझ्या मोस्ट प्रोबॅबली आजोबांकडून ही मला अशी मिळाली आहे, आणि मोस्ट प्रोबॅबली माझ्या घरचे जे आहेत. जो बॅकग्राऊंड आहे माझा, फॅमिली बॅकग्राऊंड, एव्हरी सगळे मोस्टली तरी गव्हर्नमेंट सेक्टरमध्येच आहे. ठीक आहे, मीही ट्राय केलेलं. अँड आफ्टर दॅट आय रिअलाइज दॅट की बाबा आता प्लॅन बी पाहिजे. ठीक आहे, म्हणून जॉबसाठी मी अप्लाय केलं. सो ॲस्ट्रो टॉक किंवा असे भरपूर काही प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे मी कार्य करते सध्या तरी. ओके, आणि मग जॉब करत असताना साईड बाय साईड स्वतः ॲज अ ॲस्ट्रोलॉजर होणं किंवा कन्सल्ट करणं असं का वाटलं तुला? बिकॉज खरंच हे मी निघायला पाहिजे. माझा पहिले बिलकुल विश्वास नव्हता या गोष्टींवर. ते बाबा येतात आपल्याला काहीतरी असं नवीन घरात येऊन सांगून जातात ना, तर तसंच माझं काही झालं असं मोस्टली. कधी एक माणूस आला, तो मला म्हणाला की काहीतरी होणार आहे आणि तू गाणगापूरला जाशील. मला माहीतही नव्हतं गाणगापूर कुठे आहे. ठीक आहे, पण सडनली ते असं काही झालं लाईक 2022. तेव्हापासून माझी पूर्ण लाईफ चेंज झाली आहे. 22. ओके, येस. सो असे एक्सपिरियन्स मला आलेत की बाबा ॲस्ट्रॉलॉजी, प्लॅनेटरी अलाइनमेंट्स म्हणजे मोस्टली कसं, एखादी गोष्ट तुम्ही जाणून घेता, तुमचा इंटरेस्ट संपतो बिकॉज तो सब्जेक्ट तेवढा लिमिटेड असतो. पण ॲस्ट्रॉलॉजी असं नाही आहे, ते खूप जास्त वास्ट आहे. जेवढं तुम्ही त्यात घुसाल तेवढं कमी आहे. ओके, म्हणजे तू आधी स्वतः एक्सपिरियन्स केलं सगळ्या गोष्टी स्वतः. येस, आणि मग नंतर तुला ज्यावेळेस वाटलं की यार हे खरंच वर्कआउट होतंय, मग त्यावेळेस तू स्वतः ॲज अ ॲस्ट्रोलॉजर म्हणून काम करायला सुरुवात केली. ओके, येस. तर आजचा पॉडकास्ट आपण थोडासा वेगळा ठेवूयात. म्हणजे आजपर्यंत थोडंसं पैसा बरंच चाललंय आपलं. शेवटी श्रीमंत व्हा चॅनल आहे, पण मग पैसा जरी तुमच्याकडे असला, जर तुमचे रिलेशनशिप जर वीक असले तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणून आजचा जो पॉडकास्ट आहे तो आपण थोडासा रिलेशनशिपच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ठेवूयात. ओके, तुझ्यासाठी ॲस्ट्रॉलॉजी काय आहे आणि मग नंतर आपण थोडंसं डिटेलमध्ये जाऊयात. कारण आतापर्यंत जे पण लोक आलेत ते थोडेसे मॅच्युअर काइंड ऑफ आहे.
तू ऍस्ट्रॉलॉजीमध्ये सगळ्यात यंगेस्ट गेस्ट आहे असं मी म्हणू शकतो. तर तुझा थोडासा पॉईंट ऑफ व्ह्यू मला समजून घ्यायचा आहे की एवढं सगळं शिक्षण झाल्यानंतर ऍस्ट्रॉलॉजी तुला काय वाटतं, समजा आधी काय वाटायचं आणि आता काय वाटतं? आधी माझा विश्वास नव्हता. मला ग्रह काय असतात मला माहित नव्हतं, तंत्र काय असतं माहित नव्हतं. पूजा पाठ नॉर्मली जेवढं दिवा लावणं, शुभं करोती म्हणणं एवढ्या पुरतं सीमित होतं ते. ठीक आहे. दिस इज द व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स की जेव्हा मी ते एक्सपिरियन्स केलं. अक्कलकोट हा पहिला प्रवास होता माझा. त्यानंतर मी म्हटलं की म्हणजे घरचे असतात ना की अन्न छत्रात जेवण करून जाऊया. ठीक आहे. आज लाईक या नाही, खूप उशीर होईल, आपल्याला पुढे जायचंय, प्रसाद घ्यायचाय. हा प्रसाद घ्यायचाय. दे आर लाईक की असं म्हणत म्हणत मी त्यांना पुढे काढलं आणि अचानक गाडी बंद झाली. ठीक आहे. हा ड्रास्टिक एक्सपिरियन्स होता की काहीच नाही, सगळं सर्व्हिसिंग करून आणलंय, नवीन गाडी काढली, अचानकच काय. सो तिथेच मी गुरुचरित्र घेतलं. ठीक आहे. अचानक, बिकॉज 5 तास लागले ती गाडी रिपेअर व्हायला. सो ते घेतलं, मग ती घरी आली आणि आफ्टर 1 वीक मी ते पारायण केल्यानंतर अचानक इच्छा होते ना माणसाची, काय नक्की भाई एवढे लोक का करतायत. सो आफ्टर पारायण गाणगापूरचा जायचा एक्सपिरियन्स आला मला पहिल्यांदा. ठीक आहे. आणि देन आय रिअलाइज की यार काहीतरी तथ्य आहे या गोष्टींमध्ये. ठीक आहे. त्याच्या आधी माझे आजोबा करायचे, लोकांचे नाडीशास्त्र वगैरे तज्ज्ञ होते, ते पाहायचे. मला खूप असं हे वाटायचं की क्युरिओसिटी, म्हणजे काकाही करायचे, ते हात वगैरे पाहायचे लोकांचा. म्हटलं हे लोक कस काय करतात, हे कसं, यांच्याकडे जादू आहे का काही. पण नंतर मग त्यांचे नोट्स आहेत, त्यांचं सगळं प्रिझर्व करून ठेवलंय. मग ते एकदा हळूहळू गो थ्रू केल्यानंतर मला कळलं की यार प्लॅनेटरी अलाइनमेंट्स आहेत. जॉग्रफी जी आहे, जी यूज केली जाते बेसिकली, प्लॅनेट 30 डिग्रीज टिल्ट होतो. ठीक आहे. त्याचा जेवढा इम्पॅक्ट नेचरवर पडतो, युनिव्हर्सवर पडतो, बॉडीवरही पडतो. ठीक आहे. त्यानुसारच तुमच्या आजूबाजूच्या घटना आणि तुमच्या सोबत काय जे होत आहे ते होत राहतं. ओके. सो हे सगळं लिंक्ड आहे एकमेकांसोबत. हे तुला म्हणजे समजायला लागलं ऍक्च्युअली. हा, हे मला समजायला लागलं. दिस इज बेसिक. हे माझी सुरुवात झाली. ठीक आहे. आणि अचानकपणे मोस्ट प्रोबॅबली लाईक ॲस्ट्रॉलॉजी समजून घेताना खूप गोष्टी कळतात. ठीक आहे. खरं म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी ना ग्रह, तारे, नक्षत्र, ठीक आहे, आणि डिग्री एवढीच सीमित आहे. ओके. हे पुढचं जे आहे उपाय, बिकॉज एका गोष्टीला तुम्हाला 1000 रुपये भेटतील. ठीक आहे. जसं तुम्ही म्हटलात की आता श्रीमंत व्हा म्हणून लोक पैसा जास्त करतात, पण तुम्हाला खरंच जर तुम्ही पाहिलंत असं कोणत्याही पुराणांमध्ये किंवा कोणत्याही कशातच पैसा प्राप्ती किंवा धनप्राप्तीचा योग्य तो उपाय नाही लिहिलाय. लोक साधना करतात, त्या मार्गाने ते पैसे कमवत असतील, अचानकपणे गेन्स त्यांना येत जातात. बट कोणत्याही पुराणात किंवा कोणत्याही शास्त्रात किंवा ज्योतिषीमध्ये तुम्हाला पैसा कसा कमवावा किंवा तो आपल्याकडे आपोआप कसा येईल असा काहीच उपाय नाही लिहिला. पण मग बरेच लोक म्हणतात की काही मंत्र आहेत किंवा काही यज्ञ आहेत किंवा काही असेल, काही पूजा असतील, ते केल्यामुळे होऊ शकतं कदाचित. मग नो, असं तुझं मत आहे? येस. ओके. हे ट्रायड अँड टेस्टेड आहे बेसिकली. ठीक आहे. लोक म्हणतात ही शांती करून घ्या, लाईक लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी पूजा करा किंवा नारायण पूजा करा, लक्ष्मीनारायण पूजा करा सोबत. असं काही नाही. ते टेम्पररी थोडा वेळ प्लॅनेट्ससाठीच तुम्ही पूजा करताय ना. एखाद्या डेटीची तुम्ही पूजा करताय. डेटी इज डिफरंट, प्लॅनेट्स आर डिफरंट, असं आपण वेगवेगळं म्हणूया सध्या तरी. डेटी म्हणजे देवी, देवता. ठीक आहे. ज्यांना आपण मानतो. एक फ्रिक्वेन्सी येते. ठीक आहे. आपण जी क्रिएट करतोय मंत्र जाप करून किंवा पूजा करून. पण त्याआधी मला हे कंटिन्यू करायचे आधीच डिस्क्लेमर देतोय की इथं आम्हाला कोणाच्याच भावना दुखवायच्या नाहीयेत. तिचा जो काही पर्सनल एक्सपिरियन्स आहे, तिचं जे काही पर्सनल मत आहे ते आम्ही सांगतोय, हे आधीच क्लिअर करतोय. ओके. येस, कंटिन्यू. सो बेसिकली ते आहे की बाबा हे सगळं वेगळं आहे. ठीक आहे. तुम्ही ऑरा तुमचा क्लेन्स करताय, जी निगेटिव्हिटी तुमच्यामध्ये तुम्ही भरून ठेवली आहे, तुमच्या माइंडनुसार सबकॉन्शियसनेसमध्ये तुम्ही जे स्टोअर करून ठेवलंय त्याला ओपन करणं, तुम्ही कॉन्शियसनेसमध्ये येणं, दॅट इज मोर इम्पॉर्टंट दॅन पूजा अँड एव्हरीथिंग. पूजा पाठ तुम्ही करा जेवढे हवे मनाच्या शांतीसाठी, त्याचा योग्य तो वापर थोड्याफार प्रमाणात होतो. काय असतं मोस्टली माहिती आहे, जेव्हा चांगली दशा येणार असते ना माणसाची, म्हणजे प्लॅनेटरी अलाइनमेंट्स, ठीक आहे, त्याला दशा, महादशा, अंतर्दशा, प्रत्यंतर, विषमतरी, सूक्ष्म, प्राण, देह हे असं म्हटलं जातं. ठीक आहे. जे प्लॅनेट्सच्या दशांमध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता मोस्ट प्रोबॅबली महादशा इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज तो एक प्लॅनेट असतो. फॉर एक्झाम्पल राहू हा प्लॅनेट आहे. ठीक आहे. आता प्लॅनेट नाहीये तो, प्लॅनेटरी अलाइनमेंटमध्ये त्याला स्थान नाहीये, इल्युजनरी ग्रह आहे तो, बट स्टील त्याला महत्व दिलं जातं बिकॉज ऑफ द स्टोरीज. ठीक आहे.
सो तो इम्पॅक्ट टाकतोय तुमच्या राहूची महादशा असं म्हणतात. सो राहूची महादशा आहे, त्याच्यात तुमचं व्हीनसचं अंतर आहे, ठीक आहे, शुक्र, ठीक आहे. मग त्यानुसार तो ग्रह तुमच्या डिग्रीनुसार त्यावेळी टिल्टेड आहे. 30 डिग्रीजमध्ये 18 डिग्री टिल्टेड आहे, ज्याला आपण असं डिग्रीनुसार यंग प्लॅनेट म्हणतो, ओल्ड म्हणतो, मॅच्युअर्ड प्लॅनेटही म्हणतो, ठीक आहे. 18 इज मॅच्युअर्ड प्लॅनेट. सो त्यानुसार तो इम्पॅक्ट टाकतोय तुमच्या बॉडीवर, किंवा तो तेवढ्या प्रमाणात लक्झरी देतोय, तेवढ्या प्रमाणात तुम्हाला सुखसुविधा प्रोव्हाइड करतोय, तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला तो कार्य आणून देतोय, ठीक आहे. त्याच्यात मग ते असं करतात की आता तुमची दशा येते ना व्हीनस वाली, सो तुम्ही बिकॉज केतू नंतर व्हीनस येतो, ठीक आहे. बिकॉज एक डिटॅचमेंट प्रोसेस नंतर तुम्हाला मग व्हीनस गेन्स द्यायला सुरुवात करतो. सो त्या प्रोसेसमध्ये लोक तुम्हाला उल्लू बनवतात की बाबा तुम्ही ही पूजा करून टाका, तुमचं सगळं चांगलं होईल. त्यामुळे प्रत्येकाला आपली कुंडली स्वतः बघता आली पाहिजे, असं तुझं म्हणणं आहे. हा, बेसिक तरी आलं पाहिजे, म्हणजे उद्या कोणी आपल्याला फसवू नये. बिकॉज हे झाले, हे पूर्ण मार्केट एवढं नव्हतं जेवढं आता आहे, आणि ते बरोबर नाहीये, ठीक आहे. सो स्वतः अभ्यास करता आला पाहिजे. जसं शेअर मार्केटमध्ये कसं मार्केटमध्ये सगळं गुंतवून मग तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करता, मग तसं ऍस्ट्रोलॉजरवर बिलीव्ह करताना का नाही करत. हा, म्हणजे बरोबर आहे ना की आज एवढी सगळी टेक्नॉलॉजीज आहेत, एवढे सगळे व्हिडिओज आहेत, आधीपेक्षा तरी आता इझी झाल्यात गोष्टी, तर मग आपणच ऍस्ट्रोलॉजीचा अभ्यास का नाही करायचा, आणि जर समोरचं सांगतोय तर त्या गोष्टी टेस्ट का नाही करायच्या की हा बरोबर सांगतोय की नाही. हो, बिकॉज दिस इज प्युअर सायन्स, ठीक आहे. अध्यात्म संपतं तिकडे चालू होतं बाबा, ते सगळं सायन्स वगैरे संपतं, तिथे अध्यात्म सुरू होतं असं म्हणतात, पण ते वेगळं. म्हणजे हे बेसिक आहे, ते जॉग्राफिकली किंवा सायंटिफिकली प्रूव्हन आहे, ते तर तुम्ही पाहू शकता. सो त्यावर आपण थोडंफार डिस्कस करू. बिकॉज आता ऑब्व्हियसली 12 राशी आहेत, सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर ग्रह आहेत, ठीक आहे, नवग्रह ज्यांना म्हणतात. सो त्यानुसार आता तुमचा एक चार्ट असतो, त्याला कालपुरुषची कुंडली म्हटलं जातं. फर्स्ट हाऊस, सेकंड हाऊस, थर्ड हाऊस, असे 12 घरं आहेत त्याच्यात, ठीक आहे. सो बेसिकली फर्स्ट हाऊस इज नोन फॉर की तुमचा चेहरा, ठीक आहे, पर्सनॅलिटी म्हणू शकतो, तुमचे विचार म्हणू शकतो बेसिकली आपण त्यांना, की तुमचे विचार किती असतील. त्याला लग्नही म्हटलं जातं, ठीक आहे. इफ त्याच्यात कोणता प्लॅनेट बसला असेल, फॉर एक्झाम्पल बुद्ध बसलेला आहे, ठीक आहे. सो तुमची वाणी खूप जास्त फ्लुएंट असेल, खूप जास्त शुद्ध बोलाल तुम्ही, गोड बोलाल, समजा त्याची डिग्री जर व्यवस्थित असेल, मॅच्युअर डिग्री असेल, फॉर एक्झाम्पल 22 असेल, ठीक आहे. मॅच्युअर डिग्री म्हणजे काय? मॅच्युअर डिग्री म्हणजे आता 0 ते मोस्ट प्रोबॅबली 10, दिस इज यंग प्लॅनेट, ठीक आहे. याला आपण नवजात बालक प्रमाणे प्लॅनेटची डिग्री म्हणू, की तेवढा तो इम्पॅक्ट टाकेल, त्याला आपण खराब म्हणू शकतो, ठीक आहे. त्याला उपायाची गरज आहे, काहीतरी करायची गरज आहे. ओके. सो जर तो 0 पासून 10 डिग्री मध्ये असेल तर येस, दॅट इज नोन एज यंग प्लॅनेट आहे तो. त्यानंतर मॅच्युअर्ड प्लॅनेट आहे 11 to मोस्ट प्रोबॅबली 22, ठीक आहे. आणि 25 ते 30 हे आले तुमचे डेड प्लॅनेट्स. त्याचा इम्पॅक्ट नाही होत, समजा इम्पॅक्ट एवढा नाही होत, तुम्हाला त्याच्याबद्दल ही रेमेडीज करावे लागतील, ठीक आहे. हे आहे. सो आता बुद्ध जर तुमचा खराब स्थितीत आहे तर तुमच्या बोलण्यामध्ये स्ट्रेट फॉरवर्डनेस येईल, ठीक आहे. तुमचा हेअर फॉल सुरू होईल, तुमचं अचानकपणे स्किन रिलेटेड इश्यूज होतील. तर हे फर्स्ट हाऊस तुम्हाला सांगतं की बाबा तुमची पर्सनॅलिटी काय असणार आहे, तुमचे विचार कितपत असणार आहे, बोलण्यात तुम्ही किती होल्ड करता, किती बोलता, ठीक आहे. सेकंड हाऊस तुमची बॉडी, ठीक आहे, लोअर बॉडी म्हणू शकतो आपण, अपर पोर्शन ऑफ बॉडी आपण म्हणू शकतो. सेक्शुअलिटी ही त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होते की तुमची कॅपॅसिटी किती आहे किंवा नाही, ठीक आहे. किंवा लोक म्हणतात की इरेक्शन प्रॉब्लेम आहे, तेही आपण सेकंड हाऊसनुसार करू शकतो सॉल्व्ह, की आहे की नाही आहे बाबा खरंच, बिकॉज लोकांना प्रेशर असतो. थर्ड हाऊस इज लाईक की बाबा तुमचे कम्युनिकेशनवर किती जोर आहे तुमचा, तुमच्या कनेक्शन्सवर किती जोर आहे, वाणीचा कारक आहे. थर्ड हाऊस इज नोन फॉर लाईक तुम्ही किती बोलता, काय बोलता, तथ्य किती आहे, ठीक आहे. त्याच्यात तुम्हाला गेन्सही मिळतात. लाईक कम्युनिकेशन ज्याचं चांगलं असेल ऑब्व्हियसली तो कन्व्हिन्सिंग मध्ये खूप चांगला असतो, ठीक आहे. चौथं घर माताचा कारक आहे, चौथं घर मनाचं कारकही म्हणतात चौथ्या घराला. प्लस आईकडचे रिलेटिव्ह जे आहेत तेही तुम्ही चौथ्या घरात मोजू शकता, ठीक आहे. त्यांच्यासोबत तुमचे रिलेशनशिप कसे असणार आहेत, ठीक आहे, चांगले असणार आहेत, वाईट असणार आहे, आई मॅनिप्युलेटिव्ह असेल का नाही, है ना, हेही त्याच्याकडून कळू शकतं. मामाचे पोरं, मामीचे पोरं हेल्प करतील का, ठीक आहे. फिफ्थ हाऊस कनेक्शन, कम्युनिकेशन, तुमच्या आसपासच्या सराउंडिंग्स आणि रिलेशनशिप याच्यासाठी मोजलं जातं. इफ हायपोथेटिकली जर 5व्या घरात केतू बसला ना, तुम्हाला कधीच पार्टनरवर ट्रस्ट नाही होणार, ठीक आहे, हे असेलच नेहमी. त्यानंतर सिक्स्थ हाऊस कर्ज म्हणतात,
मोस्ट प्रोबॅबली हे पण म्हणतात की बाबा दवाखाना वगैरे सुरू होतो, कर्ज लागतं, कर्जबाजारी होतो, काहीतरी दुखापती होतात त्या माणसाला, अफेअर्सही होतात त्या माणसाचे काहीतरी. ठीक आहे, म्हणून 6th हाऊस इम्पॉर्टंट आहे. इफ कोर्ट केस असेल तर 6th आणि 12th कॉम्बिनेशन पाहिलं जातं नेहमी. ठीक आहे, आणि त्यानंतर 7th हाऊस मॅरेज आणि पार्टनरशिप, बिझनेस किती चालेल, पार्टनर सोबत चालेल का नाही, तुमची लाईफ पार्टनर सोबत तुमचे किती क्लॅशेस होतील आणि चांगलं असेल, हे 7th हाऊस रिप्रेझेंट करतो. आता 8th हाऊस. 8th हाऊस खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, 8th हाऊसमध्ये गुप्त ज्ञान येतं, तिथे तंत्रही इन्व्हॉल्व्ह असतं. त्यानंतर त्या हाऊसेसमध्ये डेब्सही आहेत, ऍक्सिडेंट्स आहेत, डेथ आहे. ठीक आहे, मृत्यू सगळ्या गोष्टी. इफ त्याच्यामध्ये चुकून वीनच बसला असेल, शुक्र बसला असेल, शुक्र 8व्या घरात असेल माणसाचा, तर मोस्टली तो म्हणजे ऍक्सिडेंट मधूनही परत येऊ शकतो. बिकॉज ऑब्व्हियसली शुक्राचार्यांकडे मृत संजीवनी मंत्र होता. ठीक आहे, त्यामुळे खूप रेअर आहे की असं कॉम्बिनेशन भेटणं बेसिकली. सो हे चांगलं राहतं. ठीक आहे, शुक्र जरी असला किंवा कोणताही प्लॅनेट असला, त्याची आध्यात्मिक प्रवृत्ती होऊन जाते किंवा आपोआप त्याच्याकडे कल झुकतो त्या माणसाचा. 8th मध्ये कोणताही गुरु बसला किंवा शनी बसला, तो जातो स्पिरिच्युअलिटीकडे. त्यानंतर 9th हाऊस. 9th हाऊस तुमचं वडील आणि त्यांचे रिलेशनशिप सांगतं की कसे राहणार आहेत पुढे, किंवा आणि 9वा घर गेम्स म्हणूनही बोलतात. ठीक आहे, की त्याच्यात किती प्रॉफिट होईल, किती लॉस होईल, कोणता प्लॅनेट त्याच्यात बसलेला आहे, त्यानुसारही ते होतं. ठीक आहे. 10th हाऊस तुमचा कार्यभाव खूप इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही शनी बसलाय, शनीचं घर आहे 10वं घर. ठीक आहे, इफ तुम्ही खूप आता शनीची डिग्री जर 5 डिग्री आहे, ठीक आहे, शनी नीचचा झाला. ठीक आहे, त्यात तुमचं आता आळस येणार तुम्हाला खूप जास्त त्या बाबतीत, स्वतःच्या कामाच्या बाबतीत. सो असंही होतं. 10th हाऊस तुम्हाला देतं भरपूर, पण तुम्हाला मेहनतही खूप करायला लावतं. ठीक आहे. देन 11th हाऊस, ज्याला आय भाव आपण म्हणतो. ठीक आहे, मोस्टली तरी बाहेरून किती गेन्स येतील, आउट ऑफ इंडिया मिळेल किती, कुठून मिळेल, अचानक मिळेल का नाही, हेही 11th हाऊस सांगतो. अनएक्सपेक्टेड असतो 11th हाऊस. ठीक आहे. त्यानंतर 12th हाऊस. 12th हाऊस तुमचे ड्रीम्स, मोक्षप्राप्तीसाठी बोलतात. 12th हाऊस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो तिथे एखादा शुभग्रह असेल, गुरु म्हणा, केतूही असेल तरी चांगलं असतं, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. पण तुमच्या ड्रीम्सनुसार, तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही अजून थोडंसं मॅच्युअर्ड व्हायला लागतं किंवा कॉन्शियसनेस जो म्हणतात तो लवकर येतो. येस, हे झाले तुमचे 12th हाऊसेस. ठीक आहे. आता याच्यात कोणताही प्लॅनेट बसला, गुगल करायचं. दॅट इज मोर इम्पॉर्टंट की गुगल केलंय, 1st हाऊसमध्ये तुमचा राहू बसलाय, काय होतंय, 2nd हाऊसमध्ये हे बसलाय, काय होतंय, असं प्लीज बघा. आणि त्याच्यात नंबर लिहिलेले असतात. कालपुरुषची कुंडली 1 ते 12 असं डायरेक्ट लिहिलेलं आहे, आणि आपण नॉर्मल आपली कुंडली पाहिली त्याच्यामध्ये भरपूर वेगवेगळे नंबर्स तुम्हाला दिसून येतील. ठीक आहे, ते वेगवेगळे नंबर्स म्हणजे राशी आहेत. इफ तुमच्या 1st हाऊसमध्ये लग्न लिहिलंय आणि 3रा नंबर लिहिलाय, ठीक आहे, मिथुन लग्न आहे तुमचं, सो त्यानुसार तसं टाकून गुगलमध्ये मग सर्च करा आणि मग तुम्हाला कळेल की काय की मिथुन राशीचा लग्नामध्ये म्हणजे 1st हाऊसमध्ये हा प्लॅनेट बसल्यावर काय इम्पॅक्ट होतं. आता हे 12 घर तर मला कळाले. ओके, आता आपण थोडंसं रिलेशनशिपचा जसा आपला टॉपिक होता त्यालाच थोडंसं डिटेलमध्ये घेऊन जाऊ, की या 12 घरांपैकी एक तर मला समजलं की पहिलं घर लग्नाचं आहे, ते तू सांगितलंस. आणखी अशा कुठल्या गोष्टी आहेत महत्वाच्या, मग ग्रह असेल किंवा घरांच्या बाबतीत असेल, की तो रिलेशनशिपवरती इम्पॅक्ट टाकतो, समजा डायरेक्टली इनडायरेक्टली. मी प्लॅनेट्स सांगेल, घरांमध्ये प्लॅनेट्स असल्यामुळे ते इम्पॅक्ट टाकतात. सो पण मग कुठल्या घरामध्ये असं काही आहे का, तेही सांगेल. की 1st हाऊसमध्ये इफ तुमचा राहू आहे, ठीक आहे, तुमची ऑब्व्हियसली राहू केतू अपोजिट साईडला बसतात. 1st मध्ये राहू आहे तर 7th मध्ये केतू असेल. ठीक आहे, म्हणजे तसं फिक्स असतं का? फिक्स येते. ठीक आहे, आणि मंगळ आणि शनीचंही फिक्स आहे. इफ मंगळ 4th मध्ये आहे तर शनी 10th मध्येच असणार, असं ते अपोजिटला असतात. येस, असंच प्रत्येक ठिकाणी होतं. 6-12 कॉम्बिनेशन होतं, 1st आणि 7th कॉम्बिनेशन होतं, 4th आणि 10th कॉम्बिनेशन होतं. ठीक आहे, या 4 प्लॅनेट्सचं फक्त. आणि हे मेजर प्लॅनेट्स आहेत बेसिकली, खूप जास्त मेजर प्लॅनेट्स आहेत हे. मोस्टली कसं होतं की जेव्हा राहू 1st मध्ये 7th मध्ये तुमचा केतू आहे, रिलेशनशिपमध्ये माणूस ना स्टेबल नाही राहत, तो अतिविचारी असतो पहिले तर. बिकॉज राहू पहिल्या घरात बसले, त्याचं माइंड पूर्ण स्ट्रक करून टाकेल तो. मग त्यांचं पार्टनरवर डाऊट करणं सुरू होईल. आणि जेवढ्या लवकर म्हणजे हे लोक काय करतात, 1st हाऊस राहू आले की पटकन रिलेशनशिपच्या शोधात जातात. ठीक आहे, ते स्टेबल नाही राहू शकत, त्यांचा इंटरेस्ट संपून जातो माणसांमध्ये. ठीक आहे, आणि खूप जास्त आत्मीयतेने जर ते एखादा समजा प्रेमात पडले एखाद्याच्या, तर त्यानंतर मग त्यांचं असं होतं की तो माणूस त्यांना धोका देऊन निघून जातो.
समोरचा माणूस नेहमी असं होतं. बिकॉज हे लोक काय करतात, घाई करतात खूप जास्त, डाऊट पण घेतात. तू म्हटलं घाई सगळ्यात जास्त कधी की बाबा एक्सप्रेसिव्ह पटकन होतील की मला तो आवडतो, आपण आपलं प्रेम आहे बाबा, असं तसं हे पहिले लगेच सांगून टाकतात. दुसरं अर्ली फिजिकल, लाईक लवकर ते लोक सेक्शुअली इन्व्हॉल्व्ह होतात. ठीक आहे, हे चुकीचं आहे. एवढं लवकर नाही व्हायला पाहिजे या प्लेसमेंटच्या लोकांनी. ओके, ठीक आहे. त्यानंतर डाऊट्सचं पण सांगितलं ना तू. हा, पण त्यांना डाऊट्सही लवकर येतात. इफ आता समजा आता तू आहे, तुझं मला सगळं माहिती की सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुझं रुटीन एक सेट आहे. हा व्यक्ती 7 वाजता हेच करणार हे मला माहित पडते एखाद्या रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर. ह्या लोकांचंही सेमच असतं. पण इफ तू 4 वाजता जर ब्रेकफास्ट करत नाही, इफ 4 वाजता तू नाश्ता करत नाहीयेस, तू कुठेतरी अचानक बाहेर गेलाय, तुझी मीटिंग आहे, ठीक आहे, हे समजून नाही घेणार, यांना लगेच डाऊट निर्माण होतो की अरे असं कसं, अफेअर आहे का, इंटरेस्ट संपलाय का माझ्यातला, हे प्रॉब्लेम आहे का, असं सुरू होतं यांचं. ठीक आहे. आणि 7th मध्ये यांचा केतू आहे. यांचं लग्नानंतर मोस्टली कसं ते आता कंटिन्युअसली तुमचा अपेक्षाभंग होत आलाय. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही न भावून जाता, इमोशनली एक्सप्रेसिव्ह नाही राहत तेवढे, सगळा कल तुमचा करिअरकडे वळतो आणि लग्नामध्ये डिटॅचमेंट येते. पार्टनर स्पिरिच्युअलच मिळणार यांना 100%, जो देवदेव करेल, लॉयल असेल, सगळं असेल, पण ते लग्न कितपत टिकेल हे यांच्यावर अवलंबून आहे. ठीक आहे. बिकॉज केतू तोडतो ही गोष्टी. ठीक आहे. पण मग तो किती डिग्रीवर आहे ते पण इम्पॅक्ट करतं. बट केतू मोस्टली डिटॅचमेंट वालाच प्लॅनेट आहे. हे दोन्ही इल्युजनरी ग्रह आहेत. हे आपल्याला नेहमी मृगजळातच ठेवतात, राहू आणि केतू. ठीक आहे. सो केतू बसला तिथे तुम्हाला दिसेल की बाबा म्हटले तो पार्टनरशिप, मॅरेजेस. ओके. मग तिथे जर केतू असला तर ते परत डिटॅच होते. आणि इफ कोणी बिझनेस करत असेल आणि त्याचा केतू आहे, त्याला पार्टनरशिप कधीच फळणार नाही, त्याला एकट्यानेच करावं लागेल. ओके. येस. म्हणजे पहिल्या घरामध्ये जर राहू असेल आणि 7व्या घरात जर केतू असेल तर मग लग्नांमध्ये, रिलेशनशिप्स मध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. ठीक आहे. आता आपण कॉम्बिनेशन घेऊया मंगळ आणि शनीचं कॉम्बिनेशन. ठीक आहे. शनी मंगळ जर सोबत आले, एक प्लॅनेट आहे स्लो. ठीक आहे. शनी सोबत म्हणजे तू मला नाही कळालं की आधी तू म्हटलं की मंगळ एका साईडला असेल, त्याच्या अपोजिटला शनी असेल. हा, गोचर म्हणजे काय असतं, आता एक आमचं लग्न कुंडली एक वेगळी असते. ठीक आहे. एकच चार्ट असतो, तो एकच प्लॅनेटरी अलाइनमेंट आपल्याला दिसतात, त्याच्या पोझिशन नाही चेंज होत लग्न चार्टच्या. बट गोचर हे एक असं ट्रान्झिट प्लॅनेट चार्ट आहे. ठीक आहे. जिथे तुम्हाला गोचर म्हटलं जातं, त्याला ट्रान्झिट म्हटलं जातं नॉर्मली. आणि त्याच्यानुसार मंथली तुमचं प्लॅनेटरी पोझिशन्स कुठे 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 चेंज होत आहेत ते तुम्हाला कळतं. तुमचं मंथ वाईज तुम्हाला प्रेडिक्शन मिळू शकतं, इयर वाईज मिळू शकतं. ठीक आहे. त्याला गोचर असं म्हणतात. त्यात 2 आहेत, एक लग्न गोचर आहे आणि एक मौन गोचर आहे. मौन गोचर तुमचा दिवस कसा जातो हे ठरवतं, प्रत्येक दिवस. ठीक आहे. आणि जे लग्न गोचर आहे तुमचा मंथ कसं जाईल हे ठरवतं. पण नॉर्मली आपण जी मेन कुंडली असते आपली तीच कुंडली पाहतो लॉंग टर्म साठी. ठीक आहे. आता मला सांग, ती कुंडली पाहिल्यानंतर मला कसं कळणार की अरे याचं ह्या महिन्यात हे असं होणार आहे. म्हणजे लोक जे एक्झॅक्टली डेट सांगतात ऍस्ट्रोलॉजी, वर्ष सांगतात आणि गोचर पाहून सांगतात, ते गोचर पाहून सांगतात. ओके. म्हणजे नॉर्मल जी आपली लग्न कुंडली असते त्याच्यावर डिरेक्टली सगळ्या काही गोष्टी ऍक्युरेट प्रेडिक्ट नाही होऊ शकत. नाही. त्याच्यात लॉंग टर्म म्हणजे असं होईल तसं होईल हे सांगू शकतात. ओके. तर आपण आधी लॉंग टर्म बद्दल डिस्कस करूयात, लग्न कुंडली बद्दल, कारण हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड दिसतंय मला. आपण बेसिक तर समजून घेऊ आधी. तर आपलं मंगळ आणि शनीचं चालू होतं. 4th हाऊस मध्ये एखाद्याच्या मंगळ आहे. 4थं स्थान कुठलं? 4थं स्थान माताचे घरचे. येस. आणि तुमचे रिलेटिव्ह किती आहेत, आईच्याकडचे. ठीक आहे. तुमचं मनही चंचल मन आपण म्हणू शकतो. सो मंगळ जर 4थ्या घरात आला तर पहिले म्हणजे तुम्हाला तुमचं निवासस्थान बदलावं लागतं करिअरसाठी. ओके. तुमची बर्थ प्लेस तुम्हाला फळत नाही असं म्हणतात. ठीक आहे. देन इफ असं कॉम्बिनेशन जर असेल तर ही व्यक्ती खूप मॅनिप्युलेटिव्ह असते. ओके. ठीक आहे. म्हणजे 4थ्या घरात मंगळ आणि शनी असला तर, किंवा शनी, मंगळ किंवा शनी, बिकॉज मी सांगितलं की ते त्यांना अपोजिट साईडला असतात लग्न चार्ट मध्ये. ओके. जर समजा 4थ्या घरात जर मंगळ असेल तर शनी कितव्या घरात असू शकतो? 10व्या घरात. ओके. 10व्या घरात कशाचं? कार्य, कर्म, काम, बिझनेस, काही जे करू शकतात. येस. त्यानुसार मग त्याचं भविष्य बदलतं. परत रिलेशनशिप मध्ये इम्पॅक्ट करतं की मॅनिप्युलेटिव्ह बनवतं तुम्हाला जास्त. तुम्ही खूप जास्त शकी नेचर होईल तुमचं. तुम्ही स्वतःच्या मनानुसार त्या समोरच्याला कन्वर्ट करायचा प्रयत्न कराल, त्याला वळवून घ्यायचा प्रयत्न कराल स्वतःच्या कम्फर्ट झोननुसार. ठीक आहे. ते होऊन जातं. त्याच्यानंतर आई जी आहे या व्यक्तींची,
ती खूप जास्त मॅनिप्युलेटिव्ह असते. ही व्यक्ती चाइल्डहुड ट्रॉमॅटिक असू शकते, म्हणजे अर्ली एज मॅच्युरिटी त्यांच्यात येते. लहानपणीच त्यांनी खूप भोगलेलं असतं, त्रास सहन केलेला असतो, म्हणून थोडीशी ते मेंटली स्ट्रॉंग असतात लहानपणापासून. ओके. आणि मोस्टली तरी याच्यामुळेच त्यांचे ब्रेकअप्स लवकर होतात. जास्त समजूतदार असतात, जास्त मॅच्युरिटी. आणि कधी कधी त्यांना पॅम्परिंग असं नाही का, मुली खूप लहान आवाजात बोलतात, बालिश आवाजात बोलतात, आणि मुलांना ते कधी कधी इरिटेटिंग वाटतं. हे याच कारणामुळे की तिला ते बालपण जगायलाच नाही मिळालं, मग ती तुमच्याच शोधते तो स्पेस, ती काळजी करणार कोणतरी तिला हवं असतं. म्हणून हे सगळं चाललंय. आणि त्यात मोस्टली शनी इफ 4th मध्ये आहे, ठीक आहे, तरीही सेम प्रॉब्लेम होतात. मग ते अजून स्लो होऊन जातं. ती व्यक्ती एकदम मेंटली इलही असू शकते, म्हणजे स्वतः खूप जास्त दुखी असेल, ठीक आहे, कोणाच्या सुखात सहभागी लवकर नाही होत. 4थ्या घरात शनिवारी लोक, ठीक आहे, त्यांना खूप जास्त इरिटेट होतं लोकांनी असं खुश राहिलेलं, त्यांचं चांगलं बघितलेलं ते नाही सहन होत, हे आहे. आणि काही असे क्लायंट्स आहेत ज्यांचे असे कॉम्बिनेशन होते, ठीक आहे. सो मी त्यानुसार तुम्हाला एक्सप्लेन करेल की नक्की काय झालं. ठीक आहे. पहिले कॉम्बिनेशन होतं फर्स्ट हाऊसमध्ये. आता मी ट्रान्झिटनुसार सांगते, ठीक आहे, बिकॉज आपण मेन प्लॅनेट्स डिस्कस केलेत. हे इकडे जरी असले तरी सेम इम्पॅक्ट होणार आहे, तिकडे जरी असले तरी सेम इम्पॅक्ट होणार आहे. आता असे कॉम्बिनेशन्स मी काही सांगते कोणत्या कोणत्या हाऊसेसमध्ये होतात. फर्स्ट हाऊसमध्ये शनी आणि मूनचं कॉम्बिनेशन. मून खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. तुम्ही ऐकलं असेल असं कुठे कुठे बघा, आता युट्यूबवर पण येते ट्विन फ्लेम सोलमेट है ना, कार्मिक सोलमेट. मून कर्म रिप्रेझेंट करतो. मून मनाचा कारक आहे. मून फेज खूप जास्त इम्पॉर्टंट असतो. इमोशनल स्टेट तुमची मून रिप्रेझेंट करतो, ठीक आहे. त्यानुसार मून जर शनी सोबत बसलाय तर त्याला विषयोगही म्हणतात, ठीक आहे. फर्स्ट हाऊसमध्ये असेल तर, फर्स्टमध्ये असेल, थर्डमध्ये असेल, कोणत्याही हाऊसेसमध्ये जर विषयोग असेल तर त्यानुसार इम्पॅक्ट पडतो. आता रिलेशनशिपसाठी मी 3 इम्पॉर्टंट सांगितले. फर्स्ट हाऊस इज व्हेरी इम्पॉर्टंट, रिलेशनशिपसाठी ते खूप महत्त्वाचं आहे. 5वं घर खूप महत्त्वाचं आहे. 7वं घर खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे, फक्त रिलेशनशिपसाठी. सो ह्या जर घरात हे कॉम्बिनेशन बसलं शनी आणि चंद्रमाचं, शनी आणि चंद्रमा जिथेही असेल, तुमच्या 5व्या घरात असेल, 1ल्या घरात असेल, 7व्या घरात असेल, तर हा प्रॉब्लेम तुम्हाला नेहमी येईल की ते रिलेशनशिप टिकणारच नाही. इमोशनली माणूस असं झोनमध्ये जातो, झोन आउट होतो. त्याला कळत नाही की काय करायचं काही नाही. तो स्टेबल नाही राहत. त्याचे इमोशन्स असे वर खाली भरती आवटीसारखे होत राहतात, ठीक आहे, कारण की ते डिग्रीवरही इम्पॉर्टंट असतं, मी म्हटलं तुम्हाला. आणि अमावस्या पौर्णिमा आली. आता मोस्टली तुम्ही ऐकलं असेल की लोक म्हणतात की आमच्या पार्टनरचा आम्हाला फोन नाही येत, नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे, रिकन्सिलेशनवाला टर्म काही ऐकलं असेल तुम्ही. त्याच्यात सगळ्यात जास्त मेजर जो रोल आहे तो मूनचा आहे, चंद्राचा आहे. जेव्हाही अमावस्या आणि पौर्णिमा येते तेव्हा तुमचा कोणताही बॉयफ्रेंड असू दे, पार्टनर असू दे, त्याच्यासमोर जर तुमचं असं नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन चालू असेल, तुमचं अचानकपणे बोलणं होतं, ठीक आहे, बिकॉज कर्माने तुम्ही बांधले गेलेले आहात. त्याच्यानुसार हे असं का होतंय तुमच्यासोबत घडी घडी, ते प्लॅनेटरी प्लेसमेंट्समुळे होतच आहे. बट इट्स लाईक की तुम्ही काहीतरी वेगळं करावं, ते पॅटर्न तुम्ही तोडावं, याच्यासाठी सेम पॅटर्न तुमच्यासोबत रिपीट होते. ओके. म्हणजे आयुष्यात कधी कधी असं होतं की जे 2 लोक कधी कधी लांब चालले जातात, घडी घडी ते एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात. ओके. आता फॉर एक्झाम्पल माझी एक मैत्रीण होती, सेम कॉम्बिनेशन 5th हाऊस मध्ये होतं तिचा, शनी आणि मंगळचं कॉम्बिनेशन, शनी आणि चंद्रमाचं कॉम्बिनेशन, सॉरी. तर ही काय करायची, त्यांचे खूप भांडणं व्हायचे रिलेशनशिपमध्ये बॉयफ्रेंड सोबत, मारा लिटरली असं रस्त्यावर मारणं, ठीक आहे. पण तरी ते लोक तरी गोड व्हायचे, तरी परत यायचे. अमावस्या पौर्णिमा जशी आली लगेच त्यांचं बोलणं सुरू व्हायचं. हा भले 5 दिवसात परत ब्रेकअप होतो त्यांचा, पण हे कायम चालू राहिलं, ठीक आहे. आणि नंतर त्याच्या ब्रेकअप नंतर सुद्धा त्या मुलीने सेमच पॅटर्न चालू केलं की ती जाणार, इमोशनली कनेक्ट करणार, पटकन कन्फेस करणार, घाई करणार, अति घाई, पेशन्स नाही ठेवणार. त्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. बिकॉज शनी पेशन्सचा प्लॅनेट आहे आणि मून चंचल आहे. हे दोन्ही एकत्र आल्यानंतर ब्लास्ट होणारच आहे, ठीक आहे. हा एक प्रॉब्लेम. त्याच्यानंतर राहू आणि मंगळचं कॉम्बिनेशन, ठीक आहे. इफ राहू आणि मंगळचं कॉम्बिनेशन 1st, 5th आणि 7th मध्ये असेल तर मात्र असं होतं की बाबा तुझं माझं कर्मीना, तुझ्या वाचून जमेना, तू मेली तरी मला काही करेन, मी काही करू शकेना, असं कॉम्बिनेशन आहे, ठीक आहे. बिकॉज राहू इल्युजनरी आहे, ठीक आहे. तो मृगजळातच तुम्हाला ठेवतो. मंगळ प्लॅनेट हा अग्रेसिव्ह नेचरचा आहे, इम्पल्सिव्ह नेचरचा आहे, प्लस सेक्शुअली खूप ऍक्टिव्ह आहे. लोक म्हणतात ना की जे मंगळवाले लोक आहेत,
ठीक आहे. मांगलिक जे लोक आहेत त्यांची सेक्शुअल कॅपॅसिटी जास्त असते आणि रागही त्यांना पटकन येतो, एवढाच प्रॉब्लेम असतो त्यांचं, बाकी काही नसतं. ठीक आहे. सो हा प्रॉब्लेम घेऊन हे लोक इथे येतात. सो मग काय होतं, क्लॅशेस होतात. ते मॅनिप्युलेटिव्ह असतात की माझं तू का ऐकत नाहीयेस, माझ्या म्हणण्यानुसार का, वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे क्लॅशेस होतात, त्यामुळे हे भांडण तुटतात. ते असं बॅलन्स आउट नाही करत. ऍडजस्टमेंट ह्या कॉम्बिनेशन्सना माहिती नसतं. मंगळ आणि कुठलं म्हटलं, राहू, ह्या कॉम्बिनेशन्सना ऍडजस्टमेंट करता कधीच येत नाही. ते करणारही नाहीत. ते नेहमी त्यांचा पहिले स्वतःचा विचार करतील, ठीक आहे, मग दुसऱ्याचा विचार करतील. ही कॉम्बिनेशन आहे. त्यानंतर शुक्र गुरुचं कॉम्बिनेशनही म्हटलं जातं की एवढं हेल्दी नसतं, बिकॉज एक देवग्रह आहे, एक दैत्यग्रह आहे, त्यामुळे म्हणतात की हे खूप जास्त प्रॉब्लेमॅटिक एवढं नसतं म्हणतात, कधी कधी चालतं म्हणतात. सो बेसिकली काय होतं, शुक्र किंवा गुरुचं कॉम्बिनेशन जर असेल ना, माणूस तार्किक जास्त होतो, म्हणजे ॲनालिटिकल असं म्हणू शकतो, प्रॅक्टिकल जास्त म्हणू शकतो आपण. कारण की जर प्रेमात जर लॉजिक तुम्ही घातलं तर टिकेल का, नाही टिकणार. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी करणं लोक सोडून देतात. पार्टनरमध्ये तोच प्रॉब्लेम असतो की अरे नाही करत आहे, आधी करायचा हा व्यक्ती, आता इंटरेस्ट संपला गायचा, नाही करत आहे. सो हे प्रॉब्लेम जास्त होतात. ठीक आहे. प्लस एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सचेही चान्सेस असतात या लोकांचे, बिकॉज इंटरेस्ट संपून जातो. आणि यांना ऑब्व्हियसली शुक्र आहे, लक्झरी आहे, सगळ्या गोष्टी आहे, गुरु आहे, विजडम आहे, नॉलेज आहे, इगो आहे. ठीक आहे. गुरु इगोही देतो तुम्हाला. हा प्रॉब्लेम जास्त होतो. इगोइस्टिक जास्त असते ही पर्सनॅलिटी, त्यामुळे अजून क्लॅशेस होतात आणि ही कॉम्बिनेशन तुटतं. मग लोकांचे ब्रेकअप्स होतात सगळ्यात जास्त. आणि चौथं कॉम्बिनेशन म्हणजे राहू आणि शुक्राचं कॉम्बिनेशन. आता राहू शुक्राची प्लेसमेंट 1st, 5th आणि 7th, ठीक आहे, याच्यात जर असली, त्या व्यक्तीकडे भयंकर ऑप्शन्स असणार नेहमी, लाईफ टाईम. ठीक आहे. असं कधीच नाही होणार की त्याच्याकडे कोणीच नाही आहे. रिलेशनशिपसाठी ऑप्शन्स, फ्रेंड्समध्ये ऑप्शन्स, प्रत्येक गोष्टीत ऑप्शन्स. ठीक आहे. सो यांचा कसा घोळ होतो की इसको चूज याला करायचं, त्याला करायचं, काय करायचं नक्की, हे नेहमी कन्फ्युजन स्टेटमध्ये असतात. ठीक आहे. की नक्की हा म्हणावं, मग नंतर सेल्फ डाऊट झोनमध्ये पण येतात. अरे आपण करू शकतो का, मॅनेज होईल का आपल्याने, काय होणार आहे पुढे. सो हे कॉम्बिनेशन हे रिप्रेझेंट करतं. त्यामुळे अफेअर्स जास्त होतात. ठीक आहे. ट्रस्ट इश्यूज जास्त होतात. हा प्रॉब्लेम होतो. तर हे झाले सगळे कॉम्बिनेशन्स. तर जर तुम्हाला ऐकायचं समजलं नसेल तर थोडंसं रिपीट करून परत परत बघा, स्लो मोडमध्ये बघा आणि समजून घ्या, कारण हे सगळं नवीन आहे. फास्ट बोलण्यापेक्षा म्हणजे नवीन आहे, तर ते थोडं समजायला जड जाईल. पण मग हे झाले सगळे कॉम्बिनेशन की जे आपल्या रिलेशनशिपवरती इम्पॅक्ट करतात. ओके. आता जर समजा काही लोकांचे डिवोर्स होत असतील, पण त्याच्यासाठी असे काही गोष्टी आहेत की ज्या कारक असतात. तू आधी काही सांगितलेत, पण डिटेलमध्ये समजा. मी ग्रह सांगते की ते तुमच्या म्हणजे ते तोडतातच. ठीक आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं 6वं घर. 6वं घर कशाचं आहे? 6वं घर अफेअर्सचं आहे. 6वं घर तुमच्या लोनचंही आहे. ठीक आहे. 6वं घर अजून मेडिसिन्स वगैरे, तुम्हाला आजार कोणता होऊ शकतो, लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म किती राहील त्याच्यावरही अवलंबून आहे. ठीक आहे. जर तिथे शनी मंगळ कॉम्बिनेशन बसलं असेल तरी सेम प्रॉब्लेम होणार, जो मी शनी मंगळवाराला सांगितलाय. जर तिथे गुरु शुक्र कॉम्बिनेशन असेल तरी सेम प्रॉब्लेम होणार. राहू केतू असेल तर लग्नानंतर त्या व्यक्तीचं लोन्स खूप जास्त वाढतील. ठीक आहे. त्याला घ्यावंच लागेल आणि ते लवकर नाही संपणार ते कर्ज. तो वैवाहिक जीवनात जाईल, थोडासा नीटही राहील, बाहेर अफेअरही करेल. ठीक आहे. बिकॉज राहू जर 6th मध्ये असलं तर अफेअर होण्याचे 100% चान्सेस आहेत. 7th मध्ये असलं तरी 100% चान्सेस आहेत की अफेअर असेल. ठीक आहे. एक्स्ट्रा मॅडला आणि असतंच ते. मोस्टली डिलिव्हरी नंतर सगळेच लोक अफेअर करतात. हे लिहिलेलं सगळेच नाही म्हणू शकत आपण, पण ते डिपेंड करतात. ते तुझं पर्सनल ओपिनियन आहे. लोक ऑफेंड होतील. पर्सनल ओपिनियन नाही. ओके. लोकांचं पर्सनल ओपिनियन आहे. ठीक आहे. जे मी सांगते तुम्हाला, तुला एक्सपिरियन्स झाले असेल. सध्याची कंडिशन पण तशी होते असं म्हणू शकते तू. म्हणजे आता जी ऑडियन्स आहे आपली, ती पाहणारी थोडीशी मॅच्युअर आहे, कदाचित ते ऍक्सेप्ट करणार नाही. पण आताची जी यंग जनरेशन आहे त्यांच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर ते होऊ शकतं. ओके. तर आता 2025 या वर्षाबद्दल पण मी असं ऐकलंय की हे वर्ष मंगळचं आहे आणि या वर्षी पण बऱ्याच लोकांचे डिवोर्स होतील, त्यांचे रिलेशनशिप खराब होतील.
तर यावरती तुझं काय मत आहे? मी तुम्हाला न्यूमरोलॉजिकली डिस्क्रिप्शन त्याचं सांगते. ठीक आहे, 2025चा एकत्र टोटल केल्यानंतर 9 नंबर बनतोय. ठीक आहे, म्हणून लोक म्हणतात की मंगळचं वर्ष आहे. ठीक आहे, पण 2025 जे आहे त्याचाही तुम्ही बघा, 2 नंबर रिप्रेझेंट करतो मून. ठीक आहे, चंद्रमा. त्यानुसार मेंटल स्टेबिलिटी नाही राहणार. ओके, यावर्षी 2+2 4 नंबर 4 इन्व्हॉल्व्ह झाला तिथे. ठीक आहे, तर राहू इन्फ्लुएन्स करेल तुम्हाला, मृगजळातच ठेवेल तुम्हाला. एक्सपेक्टेशन्स तुमच्या हाय असतील, तुम्हाला पेशन्स बिलकुल नाही राहणार. ठीक आहे, यावर्षी. प्लस नंबर 5 रिझल्ट होत आहे. 5ही नंबर त्याच्यामध्ये आहे, मर्क्युरीचा नंबर आहे. मर्क्युरीचा नंबर आता रेट्रोगेट होऊन गेला मर्क्युरीचा. ठीक आहे, तर रेट्रोगेटमध्ये काय होतं, प्लॅनेट उलटी चालतात. ठीक आहे, ते स्लो होऊन जातात. सो आता बुद्ध जो ग्रह आहे तो वाणीचा कारक आहे, त्याला म्हटलं जातं. ठीक आहे, बुद्धी, वाणी, फास्ट विचारशक्ती असणं, किंवा मी तुम्हाला सांगितलं की स्ट्रेट फॉरवर्डनेस येतो. आता तो वक्री झाल्यामुळे, ठीक आहे, जसं ते उलटी चाल म्हणतात त्याला, रेट्रोगेट झाल्यामुळे लोकांना स्ट्रेट फॉरवर्डनेस सगळ्यात जास्त झाला, ब्रेकअप सगळ्यात जास्त झाले, क्लॅशेस खूप झाले, भांडणं भयंकर झालेत या वर्षामध्ये. ठीक आहे, आता 2 महिन्याच्या पिरियडमध्ये भयंकर. आणि त्याचनुसार शुक्राचं नाही म्हणू शकत आपण, शुक्र तिथे कुठेच इन्व्हॉल्व्ह नाही. ठीक आहे, सो हे 3 मेजर प्लॅनेट्स, ते 4 मेजर प्लॅनेट्स आपण म्हणू शकतो. एक तर चंद्रमा, एक तर राहू, बुद्ध आणि तुमचा मंगळ. ठीक आहे, बुद्ध प्रत्येक ग्रहाचा मित्र आहे. ठीक आहे, त्यामुळे तो सगळ्यांना सांभाळून घेतो. पण तोच वक्री असल्यामुळे त्यानेच सगळ्यात जास्त प्रॉब्लेम क्रिएट केले तिथे ह्यावेळी. हे असं झालंय, म्हणून 2025 मध्ये होतंय बुवा. हा, आणि हे वर्ष कसं, आता शनीचं गोचर झालं, ट्रान्झिट झालं. ठीक आहे, मागेच झालं एकदा, मीन राशीमध्ये झालं. ठीक आहे, तर मोस्टली 29 मार्च. सो ते झाल्यानंतर ना गोष्टी माणसांच्या खूप स्लो झाल्या. त्याच्या आधीपासून स्लो होत्या, फेब्रुवारीपासून खूप सगळं स्लो होतं. ठीक आहे, लाईक लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप म्हणा, करिअर म्हणा, सगळ्या गोष्टी स्लो होत्या, स्थगित झालेल्या. इन्व्हेस्टमेंट वगैरे काहीच नाही, शेअर मार्केटही डाऊनच होतं. ठीक आहे, सो त्यानंतर मग आता 15 एप्रिल नंतर लाईक 2 रेट्रोगेट संपलेत. एक तर तुमचं जो बुद्धचं होतं, बुद्ध वक्री झालेला, तो तुमचा 7 तारखेला संपला. जे व्हीनस रेट्रोगेट होतं, शुक्र जे गोचर होतं वक्री झालेला, तो 12 तारखेला संपलेला आहे. त्या दरम्यान भयंकर लोकांचे ब्रेकअप झालेत, लग्न तुटलेत, डिवॉर्स झालेत. ठीक आहे, 15 एप्रिल नंतर. हा, ओके, बिकॉज हे रेट्रोगेट संपले आणि लगेच पौर्णिमा आली. आणि पौर्णिमेचा इम्पॅक्ट 3 दिवस असतो, एक तर आधी आणि नंतर 3 दिवस. ठीक आहे, मग त्यामुळे प्रत्येकाच्या चार्टवर तो पडतो. सो हा प्रॉब्लेम झाला लोकांचा, की समजूनच नाही घेणार, इमोशनल क्रॅश, अननेसेसरी फालतू गोष्टींवर भांडणं, काही घेणं ना देणं, रॅन्डम. तू इथे चहाचा कप का ठेवला, झालं भांडण, झाला ब्रेकअप, असं झालंय लिटरली. बरं, आता जसं तू पौर्णिमेचं सांगितलं समजा, तर पौर्णिमा आणि अमावस्याचे खरंच आपल्या रिलेशनशिपवर इम्पॅक्ट होतं का? म्हणजे थोडंसं डिटेलमध्ये सांगा. सगळ्यात आधी मला सांगा, तुमची बॉडी जी आहे ती 70% ऑफ वॉटरने बनलेली आहे असं म्हणतात, सायंटिफिकली ते प्रूव्हन आहे. ठीक आहे, आता चंद्रमा जो आहे तो मनाचा कारक आहे, हेही म्हटलं जातं. वॉटर बॅलन्स तो करतो, म्हणून नारळी पौर्णिमेला भरती आहोटी येते, लोक सांगतात लांब राहा, नका जाऊ. हे ना, पौर्णिमेला हा त्रास होतो. आता बॉडी पाण्याची म्हटल्यावर इम्पॅक्ट करणारच ना मून, कसा ना कसा. बरोबर, आणि तो कलेकलेने वाढतो, कलेकलेने कमी होत जातो. ठीक आहे, सो त्या फेज मध्ये प्रॉब्लेम ना होत, जेव्हा तो पूर्ण होतो तेव्हा प्रॉब्लेम होतो. जेव्हा पौर्णिमा येते, ठीक आहे, म्हणजे कंप्लीट चंद्र, तेव्हा तुम्हाला आजूबाजूला प्रॉब्लेम जाणवायला लागतो. आजूबाजूला म्हणजे एन्व्हायरमेंट मध्ये प्रॉब्लेम. तेव्हा मेजर क्लॅरिटी मिळते तुम्हाला. एक तर हे फ्रेंड्स ठेवायचे आहेत की नाही, आणि जर ते असतील आणि ते त्रासदायक असतील ते निघून जातील आपोआप. इफ तो मुलगा असेल, आवडत असेल आणि खूप लॉंग टर्म नसेल, ते रिलेशनशिपही तुटून जाईल. ठीक आहे, सो हे बाह्य बाजूने तुम्हाला नवनिर्मिती करण्यासाठी चान्सेस देतो. ओके, म्हणजे क्लॅरिटी येते, या गोष्टी निगेटिव्ह आहेत त्या निघून जातात आणि नवीन स्टार्ट होते. पण हे स्टार्ट चांगलंच होईल असं नाही, बिकॉज टर्मॉइल, मेंटल स्ट्रेस यानंतरच चेंजेस येतात. टर्मॉइल म्हणजे काय? टर्मॉइल म्हणजे इमोशनल इम्बॅलन्स होणं, मेंटली डिस्टर्ब होतो माणूस, त्याला कळत नाही की ते काय करू काय नको. म्हणजे असं म्हणतात ना की एन्झायटी येते माणसाला, एन्झायटी अटॅक्स येतात लोकांना. हे ऐकलं असेल तुम्ही, एन्झायटी अटॅक्स येतात, पॅनिक अटॅक येतात, हातपाय थरथरणे, एकटे वाटणे, रडायला येणे, अतिशय त्रास होणे, हे प्रकार घडतात. ठीक आहे, पौर्णिमा आणि अमावस्येला. आता पौर्णिमा मी सांगितलं की आउटर, ठीक आहे, तुमचं आउटर सर्कल क्लीन करते ती, बरोबर. ठीक आहे, आणि जर अमावस्या हे तुमचा इन्नर विजडम, नॉलेज,
घमेंड, इगो जे इंटरनल आहे तुमच्यामध्ये प्रॉब्लेम तो क्लिअर करते. ओके. जसं की म्हणायचं एखादा माणूस खूप जास्त घमेंडी आहे, ठीक आहे, त्याला खूप गर्व आहे त्याच्या नॉलेजचा, सो त्याचं खच्चीकरण होईल. म्हणजे असं अचानक होईल. एकदा त्याला जॉबमधून काढून टाकतील, नाही तर कोणी त्याला काहीतरी असं बोलून जाईल की त्याचं मन दुखावेल, मग तो स्वतःमध्ये चेंजेस करेल. अंतर्मुखी होतो माणूस अमावस्येला हर्ट झाल्यानंतर, दुःखी झाल्यानंतर. तो स्वतःमध्ये उत्तर शोधतो आणि स्वतःमध्ये कमी काढायला सुरुवात करतो की माझं नक्की चुकलंय. सेल्फ डाऊट झोन, माझं चुकलंय का, माझ्याकडून काही त्रास, डिप्रेशन म्हणू शकतो आपण. हो बिलकुल, डिप्रेशन म्हणू शकतो. पण ते लिमिटेड पिरियड ऑफ टाइम साठी असतं, 15 दिवसांसाठी असतं ते डिप्रेशन फक्त, त्याच्यावर नाही टिकत ते. ठीक आहे. सो जसं हे खराब होतंय तसं ते नीटही पटकन होतं. ओके. डिपेंड्स की तुम्ही स्पिरिच्युअल आहात. ठीक आहे. रिलिजियस वेगळं, स्पिरिच्युअल वेगळं. सो त्यानुसार बघा, मोस्टली लोक म्हणतात 7 चक्र आहेत, 8 चक्र आहेत टोटल बॉडीमध्ये. ठीक आहे. आता प्रत्येक चक्र काही ना काहीतरी रिप्रेझेंट करतो. 8 चक्र कसं काय? नॉर्मली 7च म्हणतो. अजून एक चक्र म्हणतात. गुगल, त्यांना सांगा गुगल करा भाई, ज्यांना वाटत असेल की असं मी काही खोटं बोलते. ठीक आहे. सो गुगल करा. 8 चक्र आहेत टोटल. एक बॉडीच्या वरती असतो, लाईट म्हणतात त्याला. ठीक आहे. ओके. सहस्त्रारच्या वरती का? हो. ओके. सो त्याला एकदा चेक करा, म्हणजे इन द सेन्स की तुम्ही बघा. ठीक आहे. जाणून घ्या. बिकॉज हे मून सर्कल असं करणारच, इम्पॅक्ट आणणारच. आणि मी सांगते की स्पिरिच्युअलिटी म्हणजे स्वतःमध्ये उत्तर शोधणं. ठीक आहे. लोक ऑब्व्हियसली स्पिरिच्युअलिटीकडे वळत आहेत, साधना मार्गाकडे वळत आहेत, नंतर ते रिलिजियस होत आहेत, मग ते दुसरीकडे वळत आहेत. ठीक आहे. सो त्यानुसार बघा. श्वासोच्छ्वास, ज्याला अनुलोम विलोम म्हणतो, खूप इम्पॉर्टंट आहे. योगा खूप इम्पॉर्टंट आहे. मेडिटेशन म्हणजे नक्की काय? एखाद्या ग्लिम्स मध्ये जाणं, इल्युजनरी वर्ल्ड मध्ये जाऊन परत येणं. आपण ट्रान्स मध्ये जातोय. ठीक आहे. बसल्या बसल्या अशी तंद्री लागते माणसाची, ती मेडिटेशन. ठीक आहे. तुम्ही टाइमपास म्हणून मेडिटेशन करता, अरे ब्रेकअप हो गया मेरा, माझं असं झालंय, आता मी मेडिटेशन चालू करतो, हे चुकीचं आहे. भले त्या 1 तासात तुम्ही 5 मिनिटं सुद्धा गेला असाल त्या ट्रान्समध्ये, झालं तुमचं मेडिटेशन करून. ठीक आहे. सो त्यानुसार तुम्ही तो पौर्णिमा आणि अमावस्याचा इफेक्ट कमी करू शकता. ठीक आहे. आणि जास्त त्रास होत असेल तर माझ्याकडे 2च उपाय आहेत. एक तर साखर घ्यायची, पाण्यात विरघळायची, स्वतःवर अँटी क्लॉकवाईज 7 वेळा उतरवायची आणि फेकून द्यायची. त्याच्याने बरं वाटेल. पाणी फेकून ग्लासच हे करायचं समजा. अँटी क्लॉकवाईज उलट फिरवायचं 7 वेळा आणि फेकून द्यायचं. ते ग्लासात पाणी घ्यायचं, तो ग्लास हे करायचा का? ओके. साखर डायल्यूट करून. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे दहीने आंघोळ करायची. हे जरासं वियर्ड आहे, पण दहीने आंघोळ केल्यानंतर नेगेटिव्ह थॉट्स किंवा असं काही हेवी जर तुम्हाला, मिठाने आंघोळ करायची हे ऐकलं होतं मी, पण दह्याने, मिठाने नेगेटिव्हिटी जाते, दह्याने आंतरिक शांती मिळते. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. पाण्यात दही टाकायचं का? 1 टेबलस्पून घ्यायचं, मस्त नॉर्मल मगामध्ये डायल्यूट करा, कोणत्या कंटेनरमध्ये डायल्यूट करा. डोकं ते पाय तुम्ही चोळा व्यवस्थितपणे, त्याच्यानंतर खूप बरं वाटेल तुम्हाला. ओके. मिठाने निगेटिव्हिटी जाते आणि दह्याने शांती मिळते. ओके. आता हे झालं, पण नात्यांच्या शांतीचं काय करायचं? अजून कुठल्या अशा गोष्टी आहेत? आपण हे टर्म्स ऐकलेही नाहीये. ठीक आहे. ब्रेड क्रम्बलिंग, ठीक आहे, ते सिच्युएशनशिप्स, हे ते. सो कल्चर हे वेगळं चाललंय. 90sचा जो जमाना आहे त्याच्यापेक्षा जेनझी कल्चर खूप डिफरंट आहे. सो 90s वाले लोकही थोडे क्लॅशेसमध्ये आहेत, पण त्यांना अटॅचमेंट झाले, त्यांच्यात प्रेम नाहीये, त्यांना एकमेकांची सवय झाल्यामुळे ते सोबत आहेत. आता आपले आई वडील, ठीक आहे, असेल प्रेम, पण किती काळ असेल नाही माहिती. एका टायमानंतर ते अटॅचमेंट किंवा ती सवय झालेली असते, त्यामुळे त्यांचा दुरावा त्यांना सहन नाही होत. ते दिसून येतं अजूनही की प्रेम आहे, गुलाबाचं फुल देत आहेत, गजरा वगैरे आणतायत बाबा, पण ते आता नाही दिसत तसं काही. ठीक आहे. आता फास्ट फॉरवर्ड आहे सगळं. म्हणजे असं म्हणू शकतो का आपण की समजा प्लॅनेट्स तर इम्पॅक्ट करतायत, पण माणसाची मेंटॅलिटी पण बदलते सध्या. की समजा आधी जर समजा लोकांचं काही प्लॅनेट्स खराब जरी असले तरी ते रिलेशनशिप तोडत नव्हते, कारण त्यांना ऍडजस्टमेंट होतात. आता तसं नाहीये. आता असे की लोक लग्न ही संस्था बंद झाली भाई. आता लोकांना ऍडजस्टमेंट करत नाहीये. ठीक आहे. बिकॉज का? कारण की सगळं त्यांना अवेलेबल आहे एका डिव्हाइस मध्ये, एका फोन मध्ये, ऑप्शन स्विच करतायत ते, आणि ते सगळे स्वतः म्हणजे इंडिपेंडेंट झालेत म्हणजे बऱ्यापैकी. हो. त्यामुळे मग त्यांच्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत, अजून बेटर मिळेल, अजून बेटर मिळेल असं आहे. सो त्यांनी थोडासा विचार करायला पाहिजे या बाबतीत.
हे मी म्हणेन. बेटर मिळेल तुम्हाला सगळं, पण थोडे पेशन्स इम्पॉर्टंट आहेत, तेवढं ठेवा की सगळं उत्तम आहे. आणि ऍडजस्टमेंट करायला शिका, प्लीज शिका, गरज आहे ती. बिकॉज दुसऱ्या व्यक्तीला समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि एकटं आयुष्यभर तुम्ही नाही राहू शकत, भले तुमच्याकडे सगळं असू देत. बिकॉज खूप इम्पॉर्टंट आहे की एक स्पेसिफिक गोष्ट तुम्ही 4 जणांसोबत नाही शेअर करू शकत, ती आपल्याच पार्टनर सोबत शेअर करणार तुम्ही. येस. आता हे तर झालं समजा की ग्रह काय इम्पॅक्ट करतात रिलेशनशिपवरती, किंवा कुंडलीमध्ये काय दोष असतो तर काय होतं. पण काही काही गोष्टी अशा पण ऐकायला मिळतात की समजा कोणी ब्लॅक मॅजिक करतं, मग असे ब्लॅक मॅजिक वगैरे केल्याने पण रिलेशनशिप खराब होतात का? तुझा काय एक्सपिरियन्स आहे? 2 स्टोरीज. एक म्हणजे की एक मुलगी होती, तर तिचा बॉयफ्रेंड ऐकत नव्हता, ठीक आहे, तर तिने त्याच्यावर वशीकरण केलेलं. ओके. आता हे प्रकार असतात हे मला माहित नव्हतं, पण ते मी पाहिलं त्यामुळे मला कळलं की असंही होतं. मग मी अभ्यास केला. बेसिकली हे करणी असणं किंवा काळा जादू करणं हा काय प्रकार आहे, हा लोक विचारतात. असं काही नसतं, असं असतं, ठीक आहे. बिकॉज कसं होतं की एखादा ऑरा माणसाचा असतो, तुमच्यात निगेटिव्हिटी आहे, तुमच्यात पॉझिटिव्हिटी आहे, ठीक आहे. बिकॉज ह्या रूममध्ये पॉझिटिव्हिटी आहे, बाहेर गेल्यानंतर तुम्हाला विचित्र वाटलं तर नेगेटिव्ह ऑरा तुम्हाला जाणवतं. तसं समजा कोणी हेट म्हणून किंवा जळण म्हणून, एखादी एनर्जी म्हणून, ठीक आहे, खूप जास्त पद्धतीचा ग्रज ठेवून मनामध्ये, ठीक आहे, त्या व्यक्तीला बदुआ दिली ना, म्हणजे तिला तिचं वाईट करायचं ठरवलंच आहे, तर ती कोणत्याही मार्गाला जाऊ शकते. मग ती ह्या अघोर पद्धती किंवा तंत्र पद्धतीनुसार काळा जादू करते, ठीक आहे. त्या व्यक्तीचे भरपूर अवशेष, जसं पाणी म्हणा, पिलेलं, केस किंवा मोस्टली कपडे, ठीक आहे, ब्लड वगैरे, किंवा हे नख म्हणा, मेन्स्ट्रुअल सायकल जास्त यूज करतात. सो हा प्रकार केला जातो, ठीक आहे. हा मी स्वतःहून डोळ्यांनी पाहिलेला आहे. सो तिने त्याला ते चाललं, ठीक आहे. त्याच्यानंतर तो मुलगा परत व्यवस्थित सुरू झालं त्यांचं रिलेशनशिप. मी हे स्वतः पाहिलं, बिकॉज इतकं वेगळं होतं ते, ठीक आहे, पण आता ते खूप व्यवस्थित झालेलं आहे. सो आता त्याचा इम्पॅक्ट किती दिवस आहे ते मला नाही माहिती, पण हे चांगलं नाही आहे. ज्याला नाही राहायचं तुमच्यासोबत, तुम्ही असं काही करून रोबोट बनवून नाही ठेवू शकत त्या माणसाला, ठीक आहे. कधी ना कधी अक्कल आल्यानंतर ते तुटेल, तेव्हा काय करणार? ओके. बिकॉज परमनंट नसतं ते तुटतं नक्की. पण जर समजा आता ही एक इन्सिडेन्स झाला की कोणीतरी तुम्हाला जवळ हवाय म्हणून तुम्ही जबरदस्ती करताय, बरोबर? ही एक केस स्टडी झाली. तर हिच्यात जर समजा पहिले आपण सोल्युशन बघूयात की जर समजा असं जर वाटत असेल कोणाला, तर त्याच्यावरती काही सोल्युशन करता येतं का? हा, बिलकुल. की समजा एखाद्याला जबरदस्ती कोणतरी ठेवतोय जवळ, त्याच्यावरती सोल्युशन? पहिली गोष्ट, त्या व्यक्तीला ते रिअलाइज झालं पाहिजे की मी जबरदस्ती इथे आहे. कधी ना कधीतरी कळतं, बिकॉज क्लॅशेस कधी ना कधीतरी होणारच, भांडणं होणारच तुमचे कशा ना कशात तरी. सगळंच तुम्ही नाही ऐकणार, कधीतरी अक्कल येते. अमावस्या पौर्णिमा इम्पॅक्ट, ठीक आहे, त्यावेळी तुम्हाला असं कळू शकतं की अरे काहीतरी झालंय माझ्यावर. सो लगेच काय करायचं, हनुमान चालीसा. हनुमान चालीसा खूप इम्पॉर्टंट आहे या वर्षासाठी, ठीक आहे. आणि ती रात्रीची सगळ्यात जास्त कार्यरत असते. कोणतीही पूजा, कोणतीही काहीही करा, मंत्र करा, रात्री करा, सूर्योदयानंतर करा, नाही सॉरी सूर्यास्तानंतर करा किंवा सूर्योदयापूर्वी करा. हे खूप चांगलं राहील तुमच्यासाठी. आणि त्याच्यानंतर फिटकरी म्हणतात, आलमचा तुकडा म्हणतात, ठीक आहे, तो तुरटी म्हणतात त्याला आपण. सो तो स्वतःजवळ बाळगल्यानंतर नेगेटिव्ह इफेक्ट कमी होतो. ते क्रिस्टलचा टाईप म्हणू शकतो का तू? क्रिस्टल तुम्ही ठेवू शकता, पण कसं असं जास्त प्रमाणात जर ते केलं असेल तर क्रिस्टल तुटतात किंवा जेमस्टोनही तुटून जातात, ठीक आहे. तुरटी स्वस्त असते, इझिली कॅरेबल आहे ती, त्यामुळे तुम्ही कुठेही ते वाळगू शकता सोबत. ते एक आहे. मिठाने आंघोळ करणं हे इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. पण हनुमान चालीसा केल्यानंतर मला नाही वाटत की काही ते उरेल, ठीक आहे. आणि खरंच जर तुमचं प्रेम असेल, तुम्ही हे काही करत नसाल काळा जादू वगैरे, तर तुम्ही चांगले उपायही करू शकता, ज्याला आपण शुगर स्पेल म्हणतो किंवा हनी स्पेल म्हणतो, ठीक आहे. ते तुम्ही करू शकता. एक बंद बाटली घ्यायची, त्याच्यात थोडंसं आपलं मध टाकायचं, पाटाचा तुमचा फोटो एकमेकांवर ओव्हरलॅप करून चिटकवायचा, तो त्याच्यात ठेवायचा, तो नॉर्थ डायरेक्शनला ठेवायचा, त्याच्यानंतर तुमचे संबंध सुधारतील. असे चांगले चांगले उपाय करा. काळा जादू करून काही नाही मिळत. पण ते पण एक जबरदस्तीच आहे की नाही, असं नाही वाटत तुला? नाही, काहीतरी उपाय करणं की म्हणजे क्लॅशेस होतात जर माणूस ऐकतच नाही आणि तुमचं त्याच्यानुसार पाणच हलत नाहीये आणि खरंच त्याचा स्वभाव बदललाय, तर तुम्ही संभाषणासाठी ह्या गोष्टी करू शकता. म्हणजे ऑलरेडी की लग्न झालेलं आहे, ते तुम्हाला टिकवून ठेवायचं आहे, पण तेव्हा प्रॉब्लेम येतात, त्या टायमाला तुम्ही अशा गोष्टी ट्राय करू शकता. म्हणजे आता कपल आहे, त्यांचं नाही जमत आहे, पण सोबत राहायचंय, बिकॉज डिवोर्स सोल्युशन नाहीये. किती पार्टनर बदलणार,
सगळ्यात थोडी पोटगीच घेत बसणार आपण. सो ते कुंकू पायाजवळ ठेवायचं नवऱ्याच्या किंवा उशाला ठेवायचं, दुसऱ्या दिवशी ते अप्लाय करायचं तुम्ही, तर त्यामुळे लग्नही टिकतं. बेडरूम मध्ये तुम्ही मोरपंख लावा, कपल फोटोज लावा. पण ते ठीक आहे, ते झालं साईडला, ते डिपेंड करतं म्हणजे ज्यांना टिकवायचं त्यांच्यासाठी. पण आपण ज्यांचा ऑलरेडी प्रॉब्लेम चालू आहे त्यांच्यावरती थोडंसं जास्त डिस्कस करूयात, की जसं तू सांगितलंस की हे एखाद्याला जबरदस्ती जवळ ठेवायसाठी आपण करतोय. आता दुसरी साईड आली की समजा दोन लोकांमध्ये जर लांब गेले पाहिजे ते, म्हणून तिसरा माणूस कोणीतरी काहीतरी करते, मग हे होतं. हे जर तुम्हाला थांबवायचं असेल तर सोशल मीडियावर नेहमी अपडेट राहणं बंद करा, फोटोज टाकणं बंद करा, रिसेंट फोटोज टाकणं बंद करा. इव्हन न्यूबॉर्न बेबीज त्यांना पण असं करतात, अरे तिला बाळ झालं मला नाही, असं पण होतं. त्यामुळे प्लीज असं अपडेट ब्लॅक मॅजिक करता येते का? म्हणजे असं करता येतं, तोडता येतं, आणि त्याचा इम्पॅक्ट भरपूर वर्ष असतो. ठीक आहे, ते तुटेल तेव्हा रिअलायझेशन होईल, पण त्याच्यानं आधी तर नुकसान झालंय ना. मग ते रिकव्हर करण्यासाठी ऑब्व्हियसली तुम्हाला साधना पद्धती किंवा पूजापाठ करावे लागणार आहेत. तो सर्कल तोडायचा असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. ओके, येस. त्याच्यासाठी असे काही देवी देवता आहेत, ठीक आहे, की त्यांची आपण पूजा करू शकता रिलेशनशिप टिकवायसाठी. येस. ओके. पहिलं म्हणजे महागणपती, ठीक आहे. दुसरं म्हणजे उच्चिष्ट गणपती आणि उच्चिष्ट चांडालिनी ज्यांना आपण म्हणतो, हे तांत्रिक फॉर्म मध्ये आहेत, वामाचारी पद्धतीमध्ये आहेत, पण दक्षिणाचारामध्ये हे सुद्धा हे व्यवस्थित पूजले जातात. त्यामुळे त्यांना असं पंचतत्व द्यायची गरज नाहीये, ठीक आहे. जे तांत्रिक पद्धतीत आहेत ते द्यायची गरज नाहीये, नॉर्मली तुम्ही द्या, ठीक आहे. देन कामाख्या आणि कामेश्वर यांचा विग्रहचा फोटो येतो, ठीक आहे. एक तर तुम्ही मंदिरात जाऊ शकता आसामला दर्शन घ्यायला, किंवा तुम्ही घरात त्यांची नॉर्मल पूजा करू शकता. कपल फॉर्म पुजायचे, एकटा देवता कधीच नाही पुजायचा. लोक शिवभक्त असतात, ठीक आहे, पण शिव वैराग्य देतात, एकटे शिव वैराग्य देतात. सो ते नाही करायचं. कपल फॉर्ममध्ये शिव पार्वतीची पूजा करा, है ना, गणपती रिद्धी सिद्धीची पूजा करा, असं करा प्लीज. आणि लक्ष्मीनारायणची पूजा करा. सो अशी कपल फॉर्ममध्ये देवी देवतांची पूजा करा, त्यामुळे सगळं व्यवस्थित राहील तुमचं. आणि मोस्ट प्रॉब्ली कामाख्या आणि कामेश्वर यांचा विग्रह पूजल्यानंतर किंवा उच्चिष्ट गणपतीचा विग्रह पूजल्यानंतर मला नाही वाटत की तुम्हाला काही प्रॉब्लेम येतील. भले कोणी किती मोठं ब्लॅक मॅजिक करू दे, कोणी कितीही मोठं तांत्रिक असू दे, बिकॉज भाव बघितला जातो माणसाचा, प्रार्थनेचा, एवढंच इम्पॉर्टंट असतं. ओके, म्हणजे साधना करा 2025 मध्ये खूप जास्त गरजेची आहे. जर तुम्हाला रिलेशनशिप काय सगळेच म्हणजे कुठल्याही गोष्टी जर सक्सेस मिळवायची असेल तर साधना करणं महत्वाचं आहे, साईड बाय साईड. असं तुला साधना वर्गात तुम्हाला सगळं मिळतं. आणि तंत्र प्लीज एकदा जवळून वाचा, बिकॉज नालंदा बंद झाल्यानंतर त्याच्यानंतर मला नाही वाटत की कोणाला माहिती आहे तंत्राबद्दल. ती युनिव्हर्सिटी म्हणजे डेंजर होती, ठीक आहे, मस्त होती ती, पण ती त्याचं सगळं डिस्ट्रक्शन झाल्यानंतर मला नाही वाटत कोणी एवढं इंटरेस्टिंगली ते तंत्र वगैरे मध्ये घुसून त्याचा डीपली अभ्यास केला असेल. आपण केले थोडं स्टार्ट, पण चांगल्या वेळी. हो, ब्लॅक मॅजिक वगैरे असं काही नाही, चांगल्या वेळी जो करतो त्याला नक्की होतात. पण ओके ओके, सो तिथे नाही जायचं. येस, या पॉइंटवरती आपण आजचा हा पॉडकास्ट एंड करूयात. थँक्यू सो मच की तू इतक्या लांबून आलीस खास पॉडकास्टसाठी. थँक्यू. येस, आणि थोडंसं नीट समजावून सांगितलं, म्हणजे की बऱ्याच वेळेस अशा गोष्टी समजवल्या जात नाही. ते थोडंसं क्लिअर केलं की ऍटलिस्ट तेवढं जरी समजलं तर माणूस स्वतः काहीतरी गुगल करून स्वतःचं डोकं लावून सर्च करू शकतो. हा, ओके. तर खरंच थँक्यू सो मच वन्स अगेन. येस, आणि जर कुणाला काही कॉन्टॅक्ट करायचं असेल तुझ्या तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये लिंक्स डायरेक्टली टाकून देऊ, म्हणजे कुणाला काही शेअर करायचं असेल, काही बोलायचं असेल तर तो बोलू शकतो. येस, थँक्यू. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा तुम्हाला व्हिडिओ आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. आणि जे काही तुमच्या जवळचे कोणी मित्र मैत्रिणी असतील, जवळचे लोक असतील आणि त्यांच्या रिलेशनशिपमध्ये जर काही प्रॉब्लेम्स चालू असतील तर त्या प्रत्येक व्यक्तीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण तुमच्या एका व्हिडिओ शेअर केल्याने कदाचित समोरच्याचं आयुष्य वाचू शकतं बर्बाद होण्यापासून. ओके. आणि सगळ्यात शेवटी श्रीमंत स्टुडिओ या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्रीमंत व्हा, कारण ही काळाची गरज आहे.